फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुधारी जनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर. मोबाईल 9822044843. इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी दिवसभर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी दिवसभर सुरू असलेले कार्यक्रम रात्री उशिरा संपल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झालं. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, तसेच काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. हाणामारीची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांच्यासह पोलीस आणि होमगार्डनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त जमावानं त्यांच्यावरच हल्ला चढवला. अमोल कटारे यानं पोलिसांना धमकावण्याच्या उद्देशानं दगडफेकही केली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. दरम्यान हाणामारी प्रकरणी कृष्णा कटारे, अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते, सूरज विधाते, ओंकार विधाते यांच्यासह अन्य 5 ते 6 जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं तसंच कर्मचाऱ्यांना मारहाण करणं अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या 10 जणांपैकी आज एका अल्पवयीन मुलासह अन्य 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातील अल्पवयीन वगळता अन्य न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करतायत.